मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय आणि ते पिरियडिक टेबल मध्ये अलोंग द पिरियड आणि अलोंग द ग्रुप कसं चेंज होतं. मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी. इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर, याला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर असेही म्हणतात. आणि इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी त्याला नॉन मेटॅलिक कॅरेक्टर किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर असेही म्हणतात. आता ही टेंडन्सी देण्याची केव्हा असते, घेण्याची केव्हा असते, हे कशावर अवलंबून आहे तर आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवर. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी प्रत्येक ॲटम जर इलेक्ट्रॉन जास्त होत असतील तर देतो आणि कमी पडत असतील तर घेतो. जास्त होत असतील इलेक्ट्रॉन तर तो देतो, म्हणजे तो मेटॅलिक कॅरेक्टर दाखवतो. आणि इलेक्ट्रॉन जर घेतले जात असतील तर त्याला म्हणायचं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आपण पिरियडिक टेबल मध्ये अलोंग अ पिरियड मेटॅलिक कॅरेक्टर कसं बदलतं, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कसं बदलतं हे बघण्यासाठी थर्ड पिरियडचा विचार करूया. थर्ड पिरियड मध्ये सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन हे एलिमेंट आहेत. त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहा. 281, 282, 283, 284, 285, 286, 287, 288. आपण आता ह्या आर्गॉनला विचारात घ्यायचं नाही, कारण आर्गॉनचं ऑक्टेट कंप्लीट आहे, त्यामुळे तो इलेक्ट्रॉन घेणार नाही, देणारही नाही. बाकीच्या या 7 एलिमेंट पुरता आपण विचार करू. आता ह्या सोडियम मध्ये एकच इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये, मॅग्नेशियम मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, ॲल्युमिनियम मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. इलेक्ट्रॉन देणं, चटकन देणं कुणाला शक्य होईल? सोडियमला. एकच इलेक्ट्रॉन द्यायचा, विषय संपला. मॅग्नेशियमला 2 इलेक्ट्रॉन आणि ॲल्युमिनियमला 3 इलेक्ट्रॉन द्यायचे. त्यामुळं हे सहजासहजी देऊ शकत नाही. अर्थात याचं रिझन न्यूक्लिअर चार्ज आणि इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस यांच्यातल्या अट्रॅक्टिव्ह फोर्सशी संबंधित आहे. तर इथं सोडियमला 1 इलेक्ट्रॉन गमवायचा आहे, तो चटकन देऊ शकतोय. मॅग्नेशियमला 2 इलेक्ट्रॉन द्यायचे, थोडं जड जाईल. ॲल्युमिनियमला 3 इलेक्ट्रॉन द्यायचे, आणखीन अवघड होईल. म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर कमी होत आहे. मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे देण्याची क्षमता. हा पटकन देतोय, हा देत नाही सहजासहजी, हा आणखीन ह्याला अवघड जाते देणं. म्हणजे देण्याची प्रवृत्ती कमी होणार आहे डावीकडून उजवीकडे जाताना. म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर कमी होत जाणार आहे. नॉन मेटॅलिक कॅरेक्टरच्या बाबतीत काय होईल बघा. आर्गॉनला विचारात घ्यायचं नाही. क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन कमी पडतोय बघा ऑक्टेट कंप्लीट करायला. सल्फरला 2 इलेक्ट्रॉन कमी पडत आहेत. फॉस्फरसला 3 इलेक्ट्रॉन कमी पडत आहेत. क्लोरीन चटकन 1 इलेक्ट्रॉन घेईल, कारण त्याला एकच इलेक्ट्रॉन मिळवायचा आहे, कुठूनही मिळू शकेल. सल्फरला 2 इलेक्ट्रॉन मिळवायचे, थोडं जास्त कष्ट करावं लागेल. देणारा कोण उपलब्ध आहे त्याच्यावर अवलंबून आहे ना. फॉस्फरसला 3 इलेक्ट्रॉन घ्यावे लागणार आहेत ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. हे 3 इलेक्ट्रॉन मिळवण्यासाठी त्याला शोधाशोध करावी लागणार आहे. मग इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी कोणामध्ये जास्त आहे? क्लोरीन मध्ये, कारण हे सहज होत आहे. सल्फरला इलेक्ट्रॉन घेणं थोडं त्रासदायक आहे, 2 इलेक्ट्रॉन घ्यायचे आहेत ना. आणि फॉस्फरसला 3 इलेक्ट्रॉन घेणं म्हणजे अजून त्रासदायक आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह कॅरेक्टर म्हणजेच नॉन मेटॅलिक कॅरेक्टर
उजवीकडून डावीकडं कमी कमी होत जाते, पण डावीकडून उजवीकडं वाढत वाढत जाते. याच्यात नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कमी आहे, ह्याच्यात जास्त आहे, ह्याच्यात एकदम जास्त आहे. ओके, लक्षात आलं? एकाच पिरियड मध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मेटॅलिक कॅरेक्टर कमी कमी होत जात आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढत वाढत जात. कारण इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी कमी कमी होत जाते आणि इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी वाढत वाढत जाते. लक्षात आलं? त्यानंतर ग्रुपमध्ये हे मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कसे बदलतात ते बघूया. आपण इथं पहिल्या ग्रुप मधले एलिमेंट विचारात घेतले. हा लिथियम आहे, ह्याच्यामध्ये दोनच ऑर्बिट असणार आहेत. पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यात 1. सोडियम मध्ये 3 ऑर्बिट आहेत, 2 8 1. पोटॅशियम मध्ये 4 ऑर्बिट आहेत, 2 8 8 1. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात आलं? एकाच ग्रुप मध्ये वरून खाली जाईल तस तसं काय होत असतं, ऑर्बिटची संख्या वाढत असते. आउटर मोस्ट ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन तोच राहतो, पण ऑर्बिटची संख्या वाढत जाते. ऑर्बिटची संख्या वाढणं म्हणजे काय? ॲटमची साईज वाढणं. आउटर मोस्ट ऑर्बिट ही न्यूक्लियस पासून जास्त दूर जाते. बघा इथं दुसरी ऑर्बिट ही आउटर मोस्ट ऑर्बिट आहे, न्यूक्लियसच्या जवळ आहे. इथं आउटर मोस्ट ऑर्बिट ही तिसरी ऑर्बिट आहे, न्यूक्लियस पासून दूर गेली. इथली आउटर मोस्ट ऑर्बिट ही चौथी ऑर्बिट आहे, न्यूक्लियस पासून अजून दूर गेली. काय होईल? न्यूक्लियसचं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हे डिस्टन्स वाढेल तस तसं कमी होत असतं. जस जसं ॲटॉमिक साईज वाढेल, ऑर्बिटची संख्या वाढेल, तस तसं न्यूक्लियसचं आउटर मोस्ट ऑर्बिटवरच्या ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनवर असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी कमी होत जातं. त्यामुळं त्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनला ॲटम मध्ये धरून ठेवण्याची शक्ती कमी होते. मग तो इलेक्ट्रॉन सहजासहजी दुसऱ्याला दिला जातो. म्हणजे काय कळलं? इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता वरून खाली वाढत वाढत जाते. देणं शक्य होतंय. का देणं शक्य होतंय? न्यूक्लियस पासूनचं इलेक्ट्रॉनचं अंतर वाढत वाढत जातंय. आउटर मोस्ट ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन न्यूक्लियस पासून जेवढा जास्त दूर, तेवढा तो त्यातून निसटून जाण्याची टेंडन्सी जास्त, म्हणजे इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी जास्त होईल. बरोबर? म्हणजे along the group atomic metallic character increases as we go from top to bottom. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर बाबत काय होईल बघा. इथं मी 7th A ग्रुप म्हणजे 17वा ग्रुप घेतलाय. 17th ग्रुप म्हणजे 7A ग्रुप. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन हे 3 एलिमेंट घेतले. फ्लोरीन मध्ये 2 ऑर्बिट आहेत. इथं दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 1 इलेक्ट्रॉन पाहिजे. क्लोरीन मध्ये 3 ऑर्बिट आहेत. ब्रोमीन मध्ये 4 ऑर्बिट आहेत. आता या प्रत्येकाला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, पण तो इलेक्ट्रॉन खेचण्याची क्षमता ह्या तिघांपैकी कोणाकडे जास्त असेल? बघा, इलेक्ट्रॉनला कोण खेचून घेईल? न्यूक्लियस, कारण न्यूक्लियस मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता फ्लोरीन मध्ये न्यूक्लियसच्या कडेनं 2च ऑर्बिट आहेत, त्यामुळं त्याला इलेक्ट्रॉन खेचून घेण्यासाठी जास्त कष्ट पडणार नाही. बरोबर? न्यूक्लियस पासूनचं इलेक्ट्रॉनचं अंतर जेवढं जास्त, तेवढं त्याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होणार आहे. हे लक्षात येतंय? आता क्लोरीन मध्ये काय होईल? 3 ऑर्बिट आहेत, म्हणजे
न्यूक्लियसला 3 ऑर्बिटच्या पलीकडे असणारा बाहेरचा इलेक्ट्रॉन खेचून घ्यायचा आहे. आणि इथं ब्रोमीन मध्ये 4 ऑर्बिट आहेत, म्हणजे ब्रोमीनच्या न्यूक्लियसला ह्या 4 ऑर्बिटच्या पलीकडे असणारा इलेक्ट्रॉन खेचून घ्यायचा आहे. मग इलेक्ट्रॉन घेणं कोणाला जास्त सोपं आहे? फ्लोरीनला. बरोबर. इलेक्ट्रॉन घेण्याची, अट्रॅक्ट करण्याची कॅपॅसिटी, टेंडन्सी कोणात जास्त असेल? फ्लोरीन मध्ये. क्लोरीन मध्ये त्याच्यापेक्षा जरा कमी, ब्रोमीन मध्ये आणखीन कमी. म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर म्हणजेच नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे इलेक्ट्रॉन घेण्याची कॅपॅसिटी वरून खाली कमी कमी होत जाते. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. लक्षात येतंय? आता आपण पिरियॉडिक टेबल मध्ये झिगझॅग लाईन आणि मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर यांचा अभ्यास करूया. तर हा आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. याच्यामध्ये ह्या शेडनं दाखवलेले आहेत मेटल आणि हे आहेत नॉन मेटल. मेटल तुम्हाला डावीकडे दिसतील, कारण डावीकडं इलेक्ट्रॉन देण्याची कॅपॅसिटी, टेंडन्सी जास्त असल्यामुळं लेफ्ट साइडचे एलिमेंट्स हे मेटॅलिक कॅरेक्टर दाखवणारे असतात, तर राईट साइडचे एलिमेंट्स हे नॉन मेटॅलिक असतात. आता ही जी झिगझॅग लाईन दाखवलेली आहे, या लाईन वरचे एलिमेंट्स मेटॅलॉइड आहेत. मेटॅलॉइड म्हणजे जे एलिमेंट्स मेटल आणि नॉन मेटल या दोन्हीचेही गुणधर्म दाखवतात त्यांना म्हणायचं मेटॅलॉइड. आता तुम्हाला एक प्रश्न असा पडायला पाहिजे, डावीकडं मेटल आहेत, उजवीकडं नॉन मेटल आहेत, मध्ये कुठला तरी एखादा ग्रुप हा मेटॅलॉइडचा असायला पाहिजे होता. एक कुठला तरी ग्रुप, हा किंवा हा किंवा हा, हे असं झिगझॅग लाईन मध्ये का? म्हणून मेटॅलॉइड्स हे झिगझॅग लाईन मध्येच का आहेत याचं कारण तुम्ही आता बघा. आपण हा इथला ग्रुप विचारात घेऊया. या ग्रुपमध्ये जस जसं खाली जाऊ तस तसं काय होणार आहे? ऑर्बिटची संख्या वाढत जाणार आहे. आउटर मोस्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन तेवढेच राहणार आहे, पण ऑर्बिटची संख्या वाढत गेल्यामुळे याचे समजा आता याच्यात 2 ऑर्बिट असतील, याच्यात 3 ऑर्बिट असणार, याच्यामध्ये 4 ऑर्बिट, याच्यात 5 ऑर्बिट, याच्यात 6, याच्यात 7 ऑर्बिट्स. जस जसं वरून खाली जाऊ तस तसं ऑर्बिटची संख्या वाढायला लागते. आणि ऑर्बिटची संख्या वाढायला लागल्यानंतर मग बाहेरच्या ऑर्बिट मध्ये कितीही इलेक्ट्रॉन्स असू द्या, 5 इलेक्ट्रॉन असू द्या, 6 इलेक्ट्रॉन असू द्या, 7 इलेक्ट्रॉन असू द्या, ते इलेक्ट्रॉन न्यूक्लियस पासून इतके दूर असतात की ते सहजपणे ती ऑर्बिट सोडून बाहेर जाऊ शकतात. का? तर न्यूक्लियस पासून इतके दूर आहेत की न्यूक्लियसचं त्यांच्यावरचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन अतिशय कमी असतं. ह्यामुळे काय होईल? जरी इलेक्ट्रॉनची संख्या 5, 6 किंवा 7 असली तरी इलेक्ट्रॉन देणं ह्या एलिमेंटना, खालच्या एलिमेंटना शक्य होतं. त्यामुळं हे एलिमेंट मेटॅलिक कॅरेक्टर दर्शवतं. इथं वरती हे नॉन मेटल आहे, त्याच्यानंतर हे 2 मेटॅलॉइड आहेत आणि मग मेटल मेटल मेटल. जस जसं खाली जाऊ तस तसं मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातं. इथं काय होईल? हे बघा, हा आहे 7th A ग्रुप किंवा 17 नंबर ग्रुप.
इथं फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे असे नॉन मेटल्स आहेत. पण शेवटचा ॲस्टॅटिन हा मेटॅलॉइड मध्ये आला. का बरं? अगदी ह्याला एकाच इलेक्ट्रॉनची गरज जरी असली तरी हा एक इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी दाखवत नाही, कारण ह्याच्या ऑर्बिटची संख्या इतकी जास्त आहे. हा आहे 6व्या पिरियड मध्ये, म्हणजे या ॲस्टॅटिनला 6 ऑर्बिट असल्यामुळं आउटर मोस्ट ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनवर न्यूक्लियसचा फोर्सच नसतंय. त्यामुळे त्या ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनला बाहेर जायला मोकळीक आहे, म्हणजे ते मेटॅलिक कॅरेक्टर दाखवू शकतात. इथं या ग्रुप मध्ये बघा, वरती 3 नॉन मेटल आहेत, एक मेटॅलॉइड आहे आणि खाली एक मेटल आहे. वरून खाली जाईल तसं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कमी कमी होत जाते आणि मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जाते. यामध्ये 2 नॉन मेटल आहेत, 2 मेटॅलॉइड आहेत, तर खाली 2 मेटल्स आहेत. म्हणजे काय होतंय तुमच्या लक्षात आलं? जसजसं ग्रुप मध्ये वरून खाली जाईल तसतसं इलेक्ट्रॉन देण्याची कॅपॅसिटी वाढते, इलेक्ट्रॉन घेण्याची कॅपॅसिटी कमी का होते? कारण ऑर्बिटची संख्या वाढायला लागलेली आहे. ऑर्बिटची संख्या वाढायला लागल्यामुळं न्यूक्लियसचं आउटर मोस्ट ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनवरचं फोर्स कमी कमी होतंय. त्यामुळे त्याच्या पलीकडच्या बाहेरच्या इलेक्ट्रॉनला घेण्याची कॅपॅसिटी तर एकदमच कमी झालेली असेल. ओके, तुमच्या लक्षात आले? काय शिकलो आपण? डावीकडून उजवीकडे जाऊ तसं मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतंय, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतंय. आणि ग्रुप मध्ये वरून खाली येताना मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतंय, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतंय. आलं लक्षात?